अजून एका प्रश्नाचं उत्तर देते, जो सतत विचारला जातो, की खरंच घटस्फोट कोणाचा होतो? तर बऱ्यापैकी माझ्याकडे कुंडली घेऊन लोक येतात, की अगोदर कोणीतरी घटस्फोट आहे वगैरे माझ्या मुलाच्या, मुलीच्या कुंडलीमध्ये सांगितलं आहे, तर तसं होईल का? लग्नाच्या अगोदरच हा प्रश्न असतो. तर बऱ्यापैकी हां, कुंडलीत दिसतो, जर घटस्फोटाचा योग असेल तर तो दिसतो. तेव्हा तुम्ही काय करू शकता? तर त्याच्यावरती काय उपाय आहे असा लोकांचा प्रश्न असतो. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय तुम्ही एक करायचा आहे, जर तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये जर कुणी घटस्फोटाचा योग आहे असं सांगितलं असेल, तर समोरच्या मुलाची किंवा मुलीची कुंडली बघताना तुम्ही अशी कुंडली जुळवायची आहे ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरुची 7वी दृष्टी, गुरु चांगला असावा पहिली गोष्ट, आणि गुरुची 7वी दृष्टी सप्तम स्थानावरती पडावी. जर असं होत असेल तर बऱ्यापैकी बऱ्याच कुंडलीमध्ये मी बघितलं आहे, अगदी गोष्टी कोर्ट कचेरीपर्यंत गेलेल्या आहेत, कागदोपत्री डिवोर्स होण्यापर्यंत गेलेल्या आहेत. पण दोघांपैकी एकाच्या जरी कुंडलीमध्ये गुरु लग्न वाचवणारा असेल आणि त्यावेळी ती दशा असेल, तर ते लग्न नक्की वाचतं. त्यामुळे सगळ्यात पहिला उपाय हा करा, की आपल्या मुलाची, मुलीची कुंडली जुळवताना व्यवस्थित जुळवून घ्या. फक्त गुणमिलन करू नका. ग्रहमैत्री आहे का बघा, सप्तम स्थान कसं आहे बघा, येणाऱ्या दशा कशा आहेत बघा.